खोपोली पनवेल महामार्गावर कोन फाट्याजवळ एसटीची लालपरी झाडाला धडकल्यानं अपघात झाला। वाशिवली ते पनवेल प्रवास करणारी ही बस प्रवाशांनी भरली होती। झाडाला जोरात धडकल्यानंतर एसटी बस रस्त्यावर पलटी झाली। बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। यात बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। या सर्व घटनाक्रम एका दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या भयानक अपघातानं साऱ्यांचीच भंबेरी उडाली होती। या भीषण दुर्घटनेत बस चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या दुर्घटनेत बस भरधाव वेगात येत असताना कोन गावाजवळ असलेल्या उतारावरील स्पीड ब्रेकरवर बस जोरात आपटली। याचवेळी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। अनियंत्रित बस वेडीवाकडी धावत थेट येऊन मोठ्या झाडाला धडकली आणि तिथेच पलटी झाली। हा सर्व घटनाक्रम प्रत्यक्षदर्शींना हादरवणारा असाच होता। अपघात होताना काही नागरिक तेथे टपरीजवळ आपल्या वाहनासोबत उभे होते। भरधाव वेगात बस आल्यानंतर या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले, तसंच टपऱ्या देखील जमीनदोस्त होण्यापासून थोडक्यात वाचल्या। एसटी बस ही प्रवाशांसाठी सुरक्षित मानली जाते, मात्र सतत होणाऱ्या एसटी बसचे अपघात प्रवाशांच्या चिंतेत भर घालत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।